आज आमच्या अवधूतचा वाढदिवस होता म्हणून मी स्वप्नीलनं ते हॅपी बर्थडे लावायचं मागं घेतलं. सण कपडा बिपडा लावून सनी आमचा अवधूत मोबाईल बघत बसल्याला. मग नंतर ना लावून झाल्यावर टी व्हीत पण आम्ही गाणे लावलेले हॅपी बर्थडेचे. मग मी आरती ओवाळायला घेतली अवधूतची. कुंकू ते लावला, आरती ओवाळली. मग नंतर ना त्याचं हे झाल्यावरती त्यांना वैष्णवी आरती ओवाळायला घेतली. तिनं पण ओवाळली. हा कोण दुसरं नव्हतं, आम्ही दोघीच ओवाळलं. मग अवधूत मेणबत्ती फुकून केक कापला. तुझा हॅपी बर्थडे बोलला आम्ही. मग केक कापल्यानंतर तर केक मी त्याला केक भरवला आपण सनी. मग घरातल्या घरात आम्ही साजरा केला. जास्त कोणाला बोलवलं नाही. 4-5 जणच आम्ही घरातले हे केलं. त्याला केक भरवली मी. आता वैष्णवी त्याला केक खाऊ घालते. मम्मी कसं उभार तसं उभा राहा. उभारायला कळत नाही, फोटो काढायला. वैष्णवी केक खाऊ घालायला लागले त्याला. जास्त काय माणसं बोलवली नसल्यामुळे घरात आम्ही थोडकं केलं. आता त्याच्या पप्पाला केक खाऊ घातला. मग मी त्याला खाऊ घातली. आजी त्याची खाऊ घातली त्याला. स्वप्नील खाऊ घातला केक. मग फोटो काढले तिघं बसून. या जेवायला आमच्या अवधूतचा बर्थडे आहे म्हणून सनी आम्ही आज आपलं मशरूमची भाजी केली सुकी आणि डाळ केलंय. सकाळचाही भात फोडणीचा होता. ते पोराने आमच्या जास्त शिट्ट्या केला तर पिठलंच बनला. आणि वडापाव बाहेरून मागवलाय आणि ज्वारीची भाकर एवढंच केलंय, जास्त नाही काय केलं. आणि केक कापला. ह्याचा बर्थडे पण झाला. आणि कसा बर्थडे झाला ते लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आमच्या अवधूतचा बर्थडे आहे जेवायला. मग जेवण झाल्याच्या नंतर ना आम्ही चोकोबार मागवून सनी सगळेजण चोकोबार खाल्ले आणि मस्तपैकी बर्थडे साजरा केलो.